आईज, ठीक आहे. आपल्याला जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यामधला आय एक आहे, ठीक आहे. सेन्स ऑर्गन, वी हॅव 5 सेन्स ऑर्गन. त्याच्यामधला आईज हा एक काय सेन्स ऑर्गन आहे आणि याच्यामुळे आपल्याला हे सगळं सुंदर जग बघायला भेटते आपल्या 2 डोळ्यामुळे, ठीक आहे. आता हे जे डोळे असतात ना, आईज असतात ना, ते एका कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे. त्या कॅव्हिटीला म्हटलं जातं दे आर कॉल्ड ॲज द ऑर्बिट. आणि हे ऑर्बिट कुठं प्रेझेंट असते? आपल्या स्कल मध्ये, स्कल वरच, ओके. स्कल मध्ये 2 जे आहेत ना त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? राउंडेड स्पेरिकल बॉल लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. त्यांना आपण काय म्हणतो? आईज म्हणतो. म्हणजे आता मी काय सांगितलं, ऑर्बिट काय असतं? स्कल मध्ये असते. त्यांचा शेप कसा असतो त्या आईचा? राउंड आणि स्पेरिकल बॉल लाईक असतो, ठीक आहे. द आईज अपियर, एक डोळा आहे का? 2 डोळे, म्हणून त्याला म्हणले अपियर. अपियर म्हणजे 2, 2 पेअर म्हणजे 4, अपियर म्हणजे 2, ओके. सेन्सरी ऑर्गन ऑफ द विजन, म्हणजे जे आईज आहेत ना बेटा, ओके. आईज, एकच मिनिट, हे जे आईज आहेत किती आहेत रे? 2 आहेत. अपियर, ओके. विजन साठी कामाला येतात. विजन म्हणजे पाहण्यासाठी, ओके. हे कुठं प्रेझेंट असतात? ऑर्बिट. ऑर्बिट कुठं प्रेझेंट असते? समजलं एवढं? आणि हे सेन्सरी ऑर्गन असतात. ते आर कॉल्ड ॲज द फोटो सेन्सरी म्हणूयात आपण. फोटो सेन्सरी म्हणजे लाईटला, फोटो म्हणजे लाईट, लाईटला सेन्स करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? दे आर कॉल्ड ॲज द फोटो सेन्सरी ऑर्गन. कोणाला? आईजला म्हटलेला आहे, ठीक आहे. पुढचा पॉइंट बघा. That located in the orbit of the skull with the cushion of the fat around them. त्याच्या बाजूला फॅटचं काय आहे? लेअर प्रेझेंट आहे, ठीक आहे. त्याचे बरोबर मुवमेंट होण्यासाठी, त्याचं प्रोटेक्शन होण्यासाठी दॅट इज द कशन ऑफ द फॅट प्रेझेंट आहे अराउंड देम. ईच आय, त्याचा आकार कसा आहे? दे आर द स्पेरिकल, दे आर द स्पेरिकल. त्यासोबतच राउंड कॉल्ड ॲज द आयबॉल, ओके. अँड द आईज आर प्रोटेक्टेड इन अ बोन्स. त्याच्यासोबत आयब्राउज, ओके. त्यानंतर अप्पर अँड लोअर आयलिड्स विथ द आयलॅशेस. बघा Z+ सिक्युरिटी आहे आपल्या आईजला, आहे की नाही? Z+ सिक्युरिटी. नाजूक आहे ना ऑर्गन, बरं एकदा गेल्यावर परत येते का? नाही येऊ शकत. म्हणजे नाजूक ऑर्गन म्हणून त्याला Z+ सिक्युरिटी लावली. त्याला प्रॉपरली स्कलच्या बोन मध्ये ठेवण्यात आले, आयलिड्स देण्यात आले, ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या इथं आहेत त्यातल्या प्रोटेक्टेड बाय द बोन्स, आयब्राउज, अप्पर लोअर आयलिड्स विथ द आयलॅशेस. आयलॅशेस म्हणजे हेअर्स मध्ये, ठीक आहे. अँड त्यासोबतच आपण जे रडतोय त्यावेळेस जे टेअर्स येतात ना, त्याला कोणती ग्लँड्स म्हणतात? दे आर कॉल्ड ॲज द लॅक्रिमल ग्लँड्स. त्यासोबतच त्याला नाव पडले दुसरं टीयर ग्लँड्स. आणि त्याच्यासोबत मुवमेंट ऑफ द आयबॉल विथ इन द ऑर्बिट इज कंट्रोल बाय द 6 सेट ऑफ द मसल. आपण डोळ्याची जी मुवमेंट करतोय ना, तर ती मुवमेंट करण्यासाठी किती प्रकारचे मसल्स आपल्याला हेल्प करणार आहेत? देयर आर 6 टाइप्स ऑफ द मसल्स. त्यांना म्हणजे 6 सेट्स, ओके. सेट्स ऑफ द मसल्स आपल्याला हेल्प करणार आहे, ठीक आहे. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, आपण नोट करत जाऊया, ठीक आहे. त्यांचा शेप सांगणार आहे राउंडेड, स्पेरिकल, ओके. दे आर प्रोटेक्टेड बाय कोणाकोणामुळे प्रोटेक्ट होतात? पहिले तर बोन्स, त्यांनाच आपण ऑर्बिट म्हणलोय, ओके. दुसरा कोणता पॉइंट आहे? आय लिड्स, ओके. त्यासोबतच आय लॅशेस, अजून लोअर अपर आयलिड्स, ओके. आयब्रोज, ओके. यांच्यामुळे त्यांना काय भेटते? Z+ सिक्युरिटी भेटते. स्पेलिंग येत नाही, Z+ काय येते? सिक्युरिटी त्यांना भेटणार आहे. समजलं एवढं? त्यासोबत देयर आर 6 सेट ऑफ मसल्स. कशासाठी? कशासाठी? फॉर मुवमेंट ऑफ आयबॉल. चला आपण त्याची काय करतो? मुवमेंट करतो. म्हणजे आपल्याला किती आयबॉल या ठिकाणी आयबॉलची मुवमेंट करायची असेल तर किती सेट्स आहेत? 6 सेट ऑफ मसल्स असतात जे त्याची काय करतात? मुवमेंट करणार. एवढ्यात तुम्हाला काही डाऊट आहे का? नाही. चला पुढे, ओके. त्यासोबत राहिले ना, त्याला ओलसर ठेवण्यासाठी काहीतरी असते. त्या ग्लँडचं नाव काय? देयर इज अ लॅक्रिमल ग्लँड. म्हणजेच कोणती ग्लँड? त्यालाच आपण म्हणतो टीयर ग्लँड, ओके. ओलसर ठेवण्याचं काम करते. कोरडे होऊ देते का? नाही होऊ देत. याच्यामध्ये एन्झाइम्स असतात जे मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करतात? किल करतात. एवढे पॉइंट आपण बघलो आईच्या विषयी. अजून बरंच काय आहे, याचे लेयर्स आहेत, त्या गोष्टी आपल्याला इथे सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, ठीक आहे. वॉल, आता जे आयबॉल आहे
दॅट आयबॉल इज मेड बाय द 3 लेयर्स. काही नाही की मी तुम्हाला सांगितलं बायोमध्ये काय म्हणायचं 3. किती आहे तिथं 3 लेयर. कोणता त्यातला पहिला जो आहे त्याला म्हणायचं स्क्लेरा. ओके. दुसरा कॉर्नॉइड आणि तिसरा रेटिना. ओके. म्हणजे वॉल ऑफ द आयबॉल, वॉल ऑफ आयबॉल, wall of eyeball has 3 layers. First sclera, okay, त्यानंतर कॉयराइड, त्यानंतर रेटिना. तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे? रेटिना. याला काय म्हणतात? रेटिना. त्याच्यामध्ये फोटो सेल्स असतात, फोटोवोल्टिक. त्याच्यामध्ये रॉड सेल असतात, कोन शेप असतात. आपल्याला हे एवढे जे जग दिसते ना त्याच्यामध्ये कलर्स दिसतात, त्या कोन शेलमुळे ते कुठे प्रेझेंट असतात? रेटिनावर. हे आपल्याला सगळं पुढे बघायचं आहे. स्क्लेरा, कॉयराइड आणि रेटिना. आता पुढचा जो पॉईंट असणार आहे तो म्हणजे त्यांच्या प्रत्येक लेयरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. स्क्लेरा त्यालाच काय म्हटलं जातं? स्क्लेराला दुसरं नाव आहे स्क्लेरोटिक. ओके. आणि मला सांगा हा पहिला लेयर आहे सगळ्यात बाहेरचा, म्हणजे याला काय म्हणतात? आउटर लेयर. म्हणजे स्क्लेरा हा जो लेयर आहे तो आउटर लेयर आहे. कोणाचा? आयबॉलचा. ओके. आणि तो कशापासून बनला? इट इज मेड बाय द कोलॅजन fibers. Okay. Outer layer made up of dense fibroelastic connective tissue that is called as the collagen fibers, and it provide the attachment to the eyeball muscles. मी सांगितलं किती टाइपचे मसल्स हेल्प करतात? 6 टाइपचे मसल हेल्प करतात. मग त्या 6 टाइपच्या हेल्प्सला आयबॉल कशाला जोडलेला असतो? कोलॅजन फायबर्सला जोडलेला असतो. ठीक आहे. आणि तो कोणाचा भाग आहे? तो स्क्लेराचा भाग आहे. चला तर त्यातला पहिला पॉइंट आपल्याला इथे बघायचा आहे तो म्हणजे दॅट इज द स्क्लेरा. स्पेलिंग काय आहे? आम्हाला प्रॉब्लेम आहे. SCLERA, SCLERA. ठीक आहे. यातला पहिला पॉइंट आउटर मोस्ट लेअर आहे का? हा आहे आउटर मोस्ट लेअर. दुसरा हा जो कनेक्ट असतो याच्यामध्ये जे प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? कोलॅजन फायबर. बघा हा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. हा काय आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. कोलॅजन फायबर्स म्हणजे हा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कनेक्ट करण्याचं काम करतो. कनेक्टिव्ह टिश्यू. आता जर तुम्हाला पुढे जर म्हणलं सर हा कशापासून बनलाय? हा डेन्स फायबर पासून बनलेला आहे. हा कशापासून बनलेला आहे? डेन्स फायबर. तेवढं काही लक्षात ठेवलं. आता हा जो कोलॅजन फायबर आहे तो अटॅच कोणाला असतो? मसल्सला. दिस कोलॅजन फायबर्स attaches to the muscles. किती सेट ऑफ मसल आहे? 6 सेट ऑफ मसल आहे. हे स्क्लेरा विषयीच आहे. एवढेच पॉइंट आहेत का? नाही. आता बरेच पुढचे पॉइंट आहेत, आपण ते एक एक बघूया. ठीक आहे. त्यातलं बघा पुढचा. आता आयबॉल मसल आलं. ठीक आहे. याच्या ठिकाणी कॉर्निया प्रेझेंट असते आपल्या इथं. ठीक आहे. आपल्या डोळ्याच्या पुढे जे दिसतं ना त्याला आपण कॉर्निया म्हणतो. द अँटेरियर, अँटेरियर म्हणजे पुढचा भाग, डोळ्याचा पुढचा भाग. अँटेरियर थिक, थिक म्हणजे जाड. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. पार्ट ऑफ द स्क्लेरा इज कॉल्ड एज द कॉर्निया. अँटेरियर, ओके, थिक, ट्रान्सपरंट पार्ट ऑफ द स्क्लेरा कॉल्ड एज द कॉर्निया. लक्षात ठेवा. कॉर्निया विषयी अजून एक गोष्ट म्हणायचं असेल, कॉर्नियामध्ये ब्लड वेसल नसतात. हा, कॉर्नियामध्ये ब्लड वेसल असतात का? नसतात. ते डायरेक्टली ऑक्सिजन हवेतून घेतात. लक्षात ठेवायचे फॅक्ट असल्यासारखं आहे. ओके. म्हणजे आउटर सिंपली anterior thick transparent. ओके. अजून पार्ट ऑफ स्क्लेरा कॉल्ड एज कॉर्निया. त्यालाच म्हणतो आपण कॉर्निया. समजलं? म्हणजे कॉर्निया इज द पार्ट ऑफ द स्क्लेरा ना. म्हणजे स्क्लेराचा पार्ट कोणता आहे? कॉर्निया. तो कोणत्या साइडला आहे? पुढच्या. म्हणून त्याला अँटेरियर पार्ट म्हणले. ठीक आहे. बघा आज बऱ्याच गोष्टी जे स्क्लेरा विषयी आपल्याला शिकायचंय. इट इज द स्लाइटली ब्लस्ड आउट फॉर फोकसिंग द लाईट ऑन द रेटिना. बघा हा थोडासा ब्लस्ड म्हणजे फुगल्यासारखा. बाहेर आपण जेव्हा डोळ्याचे स्ट्रक्चर काढतो ना, म्हणजे सिंपली आता मी इथं जस्ट काढून दाखवतो. मला आयचं स्ट्रक्चर काढायचं तर मी असा भाग दाखवतो ना, पुढे आल्यासारखा ब्लस्ड आउट भाग दाखवतोय, त्यालाच म्हणायचं कॉर्निया. इट इज स्लाइटली ब्लस्ड आउट फॉर फोकसिंग द लाईट. कशासाठी? रेटिना. अँड द स्क्लेरा इज प्रोव्हाइडेड विथ द ब्लड वेसल्स. बघा मी काय म्हणते?
स्क्लेरा ते कॉर्निया होतं. कॉर्नियाचं चाललंय की नाही. स्क्लेरा इज प्रोव्हाइडेड विथ द ब्लड वेसल्स. म्हणजे स्क्लेरामध्ये काय असतात, ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात. हाऊएव्हर द कॉर्निया इज डिवाइड ऑफ देम, म्हणजे एक्सेप्शन त्याला सोडून. डिवाइड म्हणजे ते सोडून. ओके, पुढचा पॉइंट. तसं त्याच्यामध्ये ऍक्टिव्हियस ह्युमर असतं ते मी पुढे सांगणार आहे. म्हणजे that cornea is blurred part of sclera. चुकलं का मग टेन्शनच घेता आणि मला टेन्शन घेता. ओके, अरे यार. ओके, स्क्लेराचा ब्लड पार्ट कोणता आहे, कॉर्निया आहे. ओके, अजून त्यासोबत स्क्लेरा consist of blood vessels. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात. एक्सेप्शन कोण, कॉर्निया. ओके, मग नंतर कॉर्नियाला नरिशमेंट कोण करते, कॉर्निया नरिशमेंट बाय ऍक्वियस लेयर. खूप महत्वाचं आहे. ऍक्वियस एकदा चेक करूया. हो, असणार आहे, एकदा चेक करूया आपण. ओके, नरिश्ड बाय ऍक्वियस ह्युमर. ओके, ऍक्वियस ह्युमर. ओके, हे काय असतं मी तुम्हाला सांगेल. ऍक्वियस पार्ट असतो, ठीक आहे. ऍक्वियस म्हणजे पाण्यासारखा लिक्विड पार्ट असतो. तो त्याला काय करत असतो, नरिश म्हणजे त्याचं पालन पोषण करत असतो. कोणाचं, कॉर्नियाचं. कोणाचं, कॉर्नियाचं. बघा तुम्हाला इथं सांगून टाकतो मी. बघा, सगळ्यात बाहेरला हे जे स्ट्रक्चर मी जर ड्रॉ केलं, फॉर एक्झाम्पल हा भाग कॉर्निया आहे, इथं कुठंतरी लेन्स आहे. ओके, आणि इथं कुठंतरी रेटिना आहे. इथं या ठिकाणी स्पेस आहे ना, या स्पेसला म्हणायचं ऍक्वियस ह्युमर. ओके, आणि ह्याच्यामध्ये काहीतरी जागा रिकामी आहे ना, या जागेमध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतं, त्याला म्हणायचं दे आर कॉल्ड ॲज द विट्रस ह्युमर. ओके, लक्षात ठेवा, दोन प्रकारचे आहेत. ऍक्वियस ह्युमर इज प्रेझेंट बिटवीन द कॉर्निया अँड द लेन्स. बरोबर आहे. त्यानंतर विट्रस ह्युमर इज प्रेझेंट बिटवीन द लेन्स अँड द रेटिना. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. विट्रस चेंबर, याला चेंबर सुद्धा म्हणतात. चेंबर. चेंबर म्हणजे त्या ठिकाणी रिकामी जागा आहे. म्हणजे आता आईज मध्ये दोन ठिकाणी रिकामी जागा असते. रिकामी म्हणजे तिथं फ्लुइड प्रेझेंट आहे. पण आपण समजूया, सगळ्यात बाहेरचा कॉर्निया. कॉर्नियाच्या नंतर जो असतो त्याच्यामध्ये लेन्स असतो, त्याच्यामध्ये जो असतो त्याला म्हणायचं ऍक्वियस चेंबर किंवा ऍक्वियस ह्युमर. आणि लेन्स पासून पुढे रेटिना पर्यंत असतो, त्याला म्हणायचं यार कॉल्ड ॲज द विट्रस ह्युमर किंवा विट्रस चेंबर म्हणायचं. ठीक आहे. मग आता त्या ठिकाणी जे ऍक्वियस ह्युमर आहे ते कोणाला नरिशमेंट करते, कॉर्नियाला. गुड. ओके, ठीक आहे. पुढे बघा, कॉर्निया इज नरिश्ड बाय ऍक्वियस ह्युमर अँड ऑल्सो बाय द लॅक्रिमल सिक्रेशन. ती म्हणजे लॅक्रिमल सिक्रेशन, अरे तेच जे आपण बघू ना टीयर ग्लँड्स तेव्हा. ठीक आहे. Okay, the exposed part of the sclera and the entire cornea is covered by the transparent membranous covering called as the conjunctiva. Okay, आता जो बाहेर निघाला जो कॉर्निया आहे त्याच्यावर काय होणार आहे, काहीतरी मेम्ब्रेनस पार्ट असायला पाहिजे ना, तर त्याला म्हणतात दॅट इज कॉल्ड एज द कॉन्जिक्टिव्हा. कॉन्जिक्टिव्हा म्हणजे द मेम्ब्रेनस कव्हरिंग ऑन अ कॉर्निया कॉल्ड एज द कॉन्जिक्टिव्हा. आपण डोळे असं चोळतो बघा, काय गेले की डोळे लाल पडतात बघा, तो लाल झालेला जो पार्ट असतो ना तो कोण असतो, कॉन्जिक्टिव्हा असतो. ठीक आहे. द कव्हरिंग, मेम्ब्रेनस कव्हरिंग अराउंड कॉर्निया कॉल्ड एज, काय म्हणू त्याला, कॉन्जिक्टिव्हा. लक्षात ठेवा कॉन्जिक्टिव्हा काय आहे, पेपर मध्ये येऊ शकते. द मेम्ब्रेनस कव्हरिंग ऑन अ कॉर्निया दॅट इज कॉल्ड एज द कॉन्जिक्टिव्हा. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. आणि हा ट्रान्सपरंट असतो बरं, वाटलं तर हा शब्द मी ऍड करेन, महत्वाचा शब्द आहे ट्रान्सपरंट मेम्ब्रेन. कसा मेम्ब्रेन आहे, ट्रान्सपरंट. आता हा जर ट्रान्सपरंट नसता तर कॉर्निया लाईटला मध्ये येऊ दिली असते का, नाही. म्हणून हा मेम्ब्रेन कसा आहे, ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंटला आपण मराठीत काय म्हणतो, पारदर्शक. ओके. and it
इट इज प्रोव्हाइडेड प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन ऑफ द कॉर्निया. चला काय अडचण नाही. म्हणजे आता तुम्हाला स्क्लेरा विषयी पॉइंट बरेच लक्षात आले. आउटर लेअर असतो, ओके, त्याच्या पुढे ब्लड आउट झालेला कॉर्निया असतो, कॉर्निया ट्रान्सपरंट असतो, त्याच्यामध्ये स्क्लेरामध्ये ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात, ओके. कॉर्नियाला नरिशमेंट कोणतं चेंबर करते? ॲक्वियस चेंबर करते, ओके. त्यासोबत कॉन्जेक्टिव्हा काय असतात आपण एवढ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला कॉयरॉइड स्क्लेरा विषयी समजलं, काय अडचण आहे का? नाही. एकदा रीड केलं की अजून लक्षात राहील. आता पुढचा जो आहे आपण म्हणलो ना की जे आयचे लेअर आहेत ना, देर आर 3 आय लेयर्स. फर्स्ट आहे स्क्लेरा जे आपण आता शिकलेला आहे. दुसरा आहे दॅट इज कॉल्ड एज द कॉयरॉइड, त्याला दॅट इज अ युवा, ओके. हे जाऊ द्या, प्रोनाउन्सिएशनचा प्रॉब्लेम आहे. दॅट इज आपण सिंपली काय म्हणतो, दॅट इज द कॉयरॉइड. इट इज द मिडल. आउटर म्हणलं तर, मिडल म्हणलं तर, ओके, कॉयरॉइड. इट इज द वस्कुलार अँड हे खूप महत्वाचं आहे, पिगमेंटेड. वस्कुलार याच्यामध्ये सुद्धा जास्त ब्लड वेसल असतात. दॅट इज वस्कुलार अँड द पिगमेंटेड लेअर अँड इट इज नॉट कंप्लीट लेअर अँड कॅन बी डिवाइडेड इनटू 3 रिजन. याचे सुद्धा परत किती भाग पडतात? 3. कंप्लीट आहे का? नाही, त्याचे पण 3 भाग पडतात. पहिला असेल कॉयरॉइड, दुसरा कॉयरॉइड प्रॉपर म्हणतात त्याला, दुसरा सिलियरी बॉडी आणि तिसरा आयरिस. ओके, एवढेच पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला अबाउट द कॉयरॉइड. ठीक आहे. सेकंड नंबरचा कॉयरॉइड मिडल आहे का रे? मिडल लेअर. वस्कुलर आहे का? आहे. पिगमेंटेड आहे का? आहे. बरं कंटिन्युअस आहे का? नॉट अ कंप्लीट लेअर, नॉट कंप्लीट. मग याचे पण परत काहीतरी भाग पडतात वाटतं. किती भाग पडतात? 3. एक दॅट इज द कॉयरॉइड प्रॉपर. दुसरा कोणता पडतो? सिलियरी मसल्स. आणि तिसरा कोणता पडतो? दॅट इज कॉल्ड एज द आयरिस. आठवतं आयरिस काय आहे? मी तुम्हाला पुढे सांगेन. ओके, किती भाग पडले? 3 भाग पडले. कंप्लीट आहे का? नाही. दॅट इज ऑल अबाउट द कॉयरॉइड. जेवढं आपल्या बुक मध्ये आहे तेवढ्या गोष्टी. ठीक आहे. आता पुढचे याच्या तिघांमधले पुढचे पॉइंट बघायचे आपल्याला. त्यातला पहिला जो आहे तिघांमधला पहिला, दॅट इज द कॉयरॉइड प्रॉपर. इट लाईन्स द स्क्लेरा, म्हणजे स्क्लेराला चिटकून असतो. ड्यू टू इट्स पिगमेंटेड नेचर इट प्रिव्हेंट द इंटरनल रिफ्लेक्शन अँड द ब्लड वेसल ऑफ द कॉयरॉइड प्रोव्हाइडेड न्यूट्रिशन ऑक्सिजन टू द रेटिना. रेटिनाला जे ऑक्सिजन भेटतं, जे नरिशमेंट होते, ते कोणामुळे होते? ड्यू टू द कॉयरॉइड प्रॉपर. ओके, हा कोणाला चिटकून असतो? पहिल्यांदा स्क्लेराला. द लाईन्स ऑफ स्क्लेरा आर कनेक्टेड विथ द कॉयरॉइड प्रॉपर आणि इट इज द पिगमेंटेड. आणि त्याच्यामुळे काय इंटरनल रिफ्लेक्शन काय होते? इंटरनल रिफ्लेक्शन प्रिव्हेंट होते. आणि याचे जे ब्लड वेसल आहे ते कोणाला प्रोव्हाइड करतात? न्यूट्रिशन ऑक्सिजन टू द रेटिना. ठीक आहे. मग आता त्यातला पहिला पॉइंट बघूयात अबाउट द कॉयरॉइड प्रॉपर. कॉयरॉइड प्रॉपर. ठीक आहे. पहिला पॉइंट कोणता असणार आहे याच्यामधला? की बाबा आपलं जसं आठवतं तसं इट प्रिव्हेंट इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, इंटरनल रिफ्लेक्शनला काय करतात? ते प्रिव्हेंट करतात. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे दॅट सिंपली लाईन्स टू अ स्क्लेरा. काय स्पेलिंग? यस, सी. मला थोडं एक आहे दिवस येतो बरं असं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते? पिगमेंटेड आहे, हो ना. आणि वस्कुलार. ब्लड वेसल्स प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन and oxygen to the retina. Okay, that is all about the choroid proper. It is the part of the middle layer that is known as the choroid. ठीक आहे. चला आता दुसरा जो लेयर आहे त्याचं नाव काय? सिलियरी बॉडी. सिलियरी बॉडी. ठीक आहे. आता हा जो सिलियरी बॉडी आहे ना, ही लेन्सच ऍडजस्टमेंट काय करणार आहे? कंट्रोल करणार आहे. हा एकदम थिक असतो. दॅट बॉडी, सिलियरी बॉडी आर द थिक. इट इज द थिक मस्कुलार आणि त्याचा जो स्ट्रक्चर आहे ना, इट इज अ रिंग लाईक. ओके, सिलियरी बॉडी थिक असणार आहे, मस्कुलार असणार आहे आणि काय असणार आहे? रिंग लाईक स्ट्रक्चर असणार आहे. रिंग, थिक
मस्कुलर आणि रिंग लाईक स्ट्रक्चर ऑफ द जंक्शन ऑफ द कॉयराइड अँड द आयरिस. म्हणजे कॉयराइडला आणि आयरिसला जोडण्याचं जर काम कोण करत असेल तर ते आहे सिलियरी बॉडी. ओके, आपण एवढे पॉइंट नोट करूयात. पहिल्यांदा अबाउट द सिलियरी बॉडी, इट इज द थिक, त्यानंतर मस्कुलर, पुढे रिंग लाईक स्ट्रक्चर. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, इट कनेक्ट्स कॉयराइड टू द आयरिस. इट इज द जंक्शन बिटवीन, म्हणूया इट इज जंक्शन बिटवीन कॉयराइड अँड आयरिस. ठीक आहे. पुढे इट्स इपिथेलियल सिक्रेट द ॲक्वियस ह्युमर. तुम्हाला आता मी काय सांगितलं होतं की बाबा जे ॲक्वियस ह्युमर आहे ते कोणाकोणाच्या मध्ये प्रेझेंट आहे. ॲक्वियस ह्युमर इज प्रेझेंट बिटवीन द कॉर्निया अँड लेन्स. हे सिक्रेट कोण तर करायला पाहिजे ना, तर हे सिक्रेट कोण करते. इपिथेलियल सेल्स ऑफ द सिलियरी बॉडी. म्हणून नेक्स्ट पॉइंट असणार आहे दॅट ॲक्वियस ह्युमर इज सिक्रेटेड बाय कोण सिक्रेट करेल. इपिथेलियम ऑफ इपिथेलियम ऑफ सिलियरी बॉडी. तुम्हाला सांगा प्रत्येकाचं जर तुम्ही जर फंक्शन लक्षात ठेवलं ना तुम्हाला खूप सोपं जाणार. प्रत्येकाचं फंक्शन आता हे मी फाईल वाटला होतो, तुम्हाला प्रत्येक पॉईंट लिहायचं. मी जसं लिहिला तसं आणि त्याला बघून घ्यायचं. आउटर लेअर स्क्लेरा, त्याचा प्लस्ड पार्ट कॉर्निया. कॉर्नियाच्या मध्ये काय असते, दॅट इज द कोणतं ॲक्वियस चेंबर, त्याला ॲक्वियस ह्युमर म्हणतो. कोण तयार करते, सिलियरी बॉडीचं इपिथेलियम. हे कनेक्शन केलं ना तर तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ठीक आहे. आणि मी प्रत्येकाचं फंक्शन व्यवस्थित लिहून देतोय त्याच्यामुळे सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲक्वियस ह्युमर झाला. इट अटॅच टू द सिलियरी बॉडी आर सस्पेन्सरी लिगामेंट विच होल्ड द लेन्स. तुम्हाला माहिती ना आपल्या डोळ्यामध्ये लेन्स असतात, त्या लेन्सला धरून ठेवण्याचं काम कोण करते, सिलियरी बॉडी. द लिगामेंट्स ऑफ द सिलियरी बॉडी होल्ड लेन्स. बरोबर आहे. लिगामेंट्स ऑफ द सिलियरी बॉडी होल्ड म्हणजे धरून ठेवणं कोणाला, लेन्सला. ओके, पुढचा पॉइंट बघा, याचं काम थोडंसं महत्वाचं वाटतंय तुम्हाला खूप जास्त. लिगामेंट्स ऑफ सिलियरी बॉडी, लिगामेंट्स ऑफ सिलियरी बॉडी होल्ड, काय होल्ड करते, होल्ड लेन्स. लेन्सला होल्ड करण्याचं काम सिलियरी बॉडीचं किती महत्वाचं काम आहे. एक तर त्या ठिकाणी ॲक्वियस ह्युमर तयार करते, याला होल्ड करण्याचं काम करते. ठीक आहे. त्यानंतर बघा, द लिगामेंट्स अँड द मसल ऑफ द सिलियरी बॉडी हेल्प इन द ऍडजस्टमेंट ऑफ द साइज अँड द लेन्स. म्हणजे या ठिकाणी जे लिगामेंट आहेत आणि सिलियरी बॉडी आहे त्यात लिगामेंट, आपण डोळे मोठे छोटे करतो त्याचा वापर करतो. लिगामेंट अँड सिलियरी बॉडी हेल्प्स adjustment of size. ओके, त्याच्या साईजला ऍडजस्ट करण्याचं काम कोण करते, सिलियरी बॉडी आणि त्यासोबतच लिगामेंट. दॅट इज द ऑल अबाउट आवर सिलियरी बॉडी. ठीक आहे. थिक असते, मस्कुलर असते, रिंग लाईक असते, जंक्शन असते, ॲक्वियस ह्युमर सिक्रेट करते, इपिथेलियल त्याचं त्यासोबतच लेन्सला होल्ड करते आणि त्यासोबत त्याला काय करते, ऍडजस्ट करण्याचं काम करणार आहे. पुढचा पॉइंट आता बघा, दोन तर झाले. आता कोण शिल्लक राहिलेला आहे, आयरिस. ओके, कोणाचं चाललंय, कॉयराइडचं. स्क्लेरा, कॉयराइड, कॉयराइडचे तीन भागातला पहिला कॉयराइड प्रॉपर, दुसरा दॅट इज ओके सिलियरी बॉडी आणि तिसरा आयरिस. ओके, आयरिस ऍट द जंक्शन ऑफ द स्क्लेरा आणि कॉर्निया. हे कोणामध्ये जंक्शन आहे, स्क्लेरा आणि कॉर्निया. ऍट द जंक्शन ऑफ द स्क्लेरा अँड द कॉर्निया द वस्कुलर पार्ट of the choroid sharply bends into the cavity of the eyeball forming a thin colored partition. इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा, जो आयरिस आहे तो कोणता पार्टिशन तयार करतोय, म्हणजे आपल्या डोळ्याचा कलर कोण ठरवतो, आयरिस. ओके, आयरिस काय ठरवणार आहे, आपल्या डोळ्यांचा कलर, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज द कलर पार्टिशन. ठीक आहे. इट इज द परफोरेटेड म्हणजे छिद्र असते इन अ मिडल बाय द अपेरेचर कॉल्ड ॲज द pupil. म्हणजे there is a small opening in the iris called as the pupil. मराठीत काय म्हणतात,
बुबुळ म्हणतो ना आपण, ते म्हणजे प्युपिलर. ओके. And smooth muscles of the iris help to regulate the size of the pupil depending on the intensity of light entering in the eyeball, and the pigment in the iris determines the color of the eye. म्हणजे डोळ्याचा कलर कोण ठरवते? आपले आयरिस ठरवते. ठीक आहे, महत्वाचं आहे आयरिस. Function between कोणाकोणा म्हणणार आहे? स्क्लेरा अँड कॉर्निया. याला मी कलर्ड पार्टिशन म्हणू शकतो का? कलर्ड पार्टिशन. It determines color of eye. आपल्या डोळ्याचा कलर ठरवण्याचं काम करते आयरिस करते. ठीक आहे. बरं, आयरिस मध्ये एक स्मॉल अपेरेचर असते, म्हणजे एक ओपनिंग असते, त्याला काय म्हणतात? दे आर कॉल्ड एज द प्युपिल. इन आयरिस देयर इज स्मॉल ओपनिंग कॉल्ड एज काय म्हणतात? प्युपिल. पण तुम्हाला माहिती आहे का, हे जे प्युपिल आहे ना, ह्या प्युपिल मध्ये स्मूथ मसल्स प्रेझेंट असतात. ओके. प्युपिल कन्सिस्ट ऑफ स्मूथ मसल्स. प्युपिल कन्सिस्ट ऑफ स्मूथ मसल्स which regulates entering of light rays. ओके. लाईट रेज ला याची एंट्री कमी जास्त करणं. ठीक आहे. जर खूप जास्त उजेड असेल तर त्याचा अॅपरेचर लहान होणार आहे, म्हणजे उजेड कमी यावं, आपली लाईट रेज कमी यावं. आणि अंधार आहे तर आपले प्युपिल काय होतात? मोठे होतात. आपण डोळ्यावर फ्लॅश मारलाय, ते डोळ्याचं प्युपिल जवळ येते, अंकुचन पावते, आणि तुम्ही उजेड म्हणजे अंधारात गेलो तर प्युपिल काय होतं? मोठं होतं. म्हणजे जास्त इंटेन्सिटी ऑफ लाईट पाहिजे किंवा कमी पाहिजे, दॅट डिपेंड्स अपॉन द दॅट प्युपिल. हे कोणावर डिपेंड असणार आहे? प्युपिलवर डिपेंड असणार आहे. म्हणजे अतिशय महत्वाचं प्युपिल आहे. ठीक आहे. इट रेग्युलेट प्युपिल डिपेंडिंग ऑन द इंटेन्सिटी ऑफ लाईट एंटरिंग द आयबॉल. द पिगमेंट ऑफ द आयरिस डिटरमाइन द कलर ऑफ द